ईश्वराचा लेश मिळे तरी ईश्वराचा. अक्का, अगे अक्का, कम्मा झाल्या तुझी. अगं सदान कदा तुझी अशी कामात दंग, थोडी तरी विश्रांती घे. या घरात जरा म्हणून विश्रांती नाही. आता जर विश्रांती घ्यायची आहे ना तर ती कायमची. मनाशिवाय आता सुटका नाहीये. बरं, तू कुठे निघालास? मुंबईचा तिकीट रिझर्व करून येतो. मुंबईचा? कोणाचं रे? कुणाचं म्हणजे काय? माझं. का रे, एवढाच कंटाळास आपल्या बहिणीला? तसं ना अक्का, आता झाला की 1 महिना व्हायला इथं. अगं पाहुण्याकडे जास्त दिवस राहणं चांगलं नाही अक्का. बहीण म्हणजे कोणी परकी काय? वाय रे तुझी, ते काही नाही. आणखी तू 8-10 दिवस राहा. तू आल्यापासून मला किती धीर आलाय म्हणून सांगू. सगळं कसं शांत शांत. सारे शांत झालंय ना. मग मी जातो मुंबईला. नोकरीचं पाहिलं पाहिजे. असा बेकार किती दिवस राहू मी? अरे मी आहे ना. तर तू घाबरण्याचं काय कारण आहे? आता तू सुधारलायस, पूर्वीचा भास्कर नाही राहिलास. हे बघ अक्का, तू माझी बहीण आहेस म्हणून असं म्हणतेस, तरी सुद्धा मला डाग लागलाय. खुण्याचा सातार म्हणून मला सुद्धा त्यांच्याबरोबर 2.5 वर्षाची शिक्षा झाली होती अक्का. जाऊ दे, संशयावरून पकडलं होतं तुला. आता शिक्षा झाली त्याला कोण काय करणार? हा, पण यापुढे तरी आता नीट व्हा. म्हणून म्हणतो, यापुढे तुझ्या जेव्हा राहणं मला योग्य वाटत नाही. अगं कसं असलं तरी सासरे तुझं. हा, तिथं मी आता कसं बसून खायचं? अगं गावातील तुझ्या घरातील माणसं काय म्हणतील मला? कोणी काही बोलणार नाही. हे तर अगदी भोळे सांभाळ. हा, आता धीर भाऊजींबद्दल म्हणत असशील तर एकतर पाहणारच आहे. हा, आता राहता राहिला राम, पण तू आल्यापासून त्याच्यातलाही आता पूर्वीचा राम राहिलेला नाहीये. तो रामासारखा जमतो माझ्यावर. कधी कधी डोळे मार कोणाचा पाहतो माझ्याकडे की काय विचार नकोस. होच म्हणतो, आधीच टिणगी पडण्यापूर्वी गोडू गुलाबी निघून जाणं हे तुझ्या ना माझ्या फायद्याचं आहे बघ. ठीक आहे रे, तू जाणार कुणाकडे? करणार काय? ना नोकरी ना धंदा? हा, धंद्यावर मराठून गेलीस. नोकरी नाहीच मिळाली तरी कोणत्या तरी हॉटेलचा कोपरा खरेदी करून छोटस पानपट्टीचं दुकान काढण्याचा विचार आहे माझा. मग तसं कर. नोकरीपेक्षा धंदाच बरा. ते सगळं खरं का? पण नोकरी मिळण्यासाठी भांडवल लागत नाही, तर धंद्यासाठी पदरमोड करायला लागते. मी आता बेकार, सध्या 1 पैसा नाही खिशात. अगं 4 वर्षांनी तुला भेट असेल मुंबईवर इथं आलो, ते सुद्धा दुसऱ्याचे कर्ज काढूनच. अरे पण एवढं रक्कम तरी कितीशी लागणार आहे तुला? जास्त नाही, कमीत कमी 10,000 मी नक्कीच लागतील. काय? 10,000 रुपये? एवढी मोठी रक्कम? अगं मुंबई आहे ती मुंबई. मुंबई म्हटलं की जागेच्या नावाने बोंबो. अगं साधा 5 लाख जवळ ठेवायला म्हटलं तर 5,000 रुपये द्यावे लागतील त्याला. आणि बाकी म्हणशील तर दुकानासाठी लागणार सामान आलं. आता तू जर 10,000ची व्यवस्था करणार असशील तर मग काही हरकत नाही. 1 वर्षाच्या आत तुझी सगळी रक्कम व्याजासह बंद करेल. तू परत करशील रे, पण सध्या दुकान सुद्धा व्यवस्थित चालत नाही. त्यात कलम सुद्धा लागली नाही. आणि सगळा कसा कडकीचा मामला आहे. त्यात तुला लागणारी रक्कमही तशी मोठीच आहे. केलीस निराशा? अगं का थो डोकं चालू डोकं. हा म्हणता मार्ग मिळेल तुला. तुझ्यासारख्या एका खानदानी घराच्या सुनेला अगं 10,000 म्हणजे काहीच नाही. आणि हो, ते कुठे परकेला का देणार? देणार तू तुझ्या भावाला, आणि ते सुद्धा वर्षाच्या पत्तीच्या बोलीने. ठीक आहे, मी बघते प्रयत्न करू. तू अगदी निर्धास्त राहा. हा, पण आणखी 8-10 दिवस राहा. अशी घाई करू नकोस. अक्का तू थांब म्हटलं मी थांबणार नाही का? तुझ्या कामाला मी बसतोय ते मासिक चालू. नमस्कार.
नमस्कार. काय लक्ष्मणराव, काय म्हणते तुमची कविता? लिखाण चालूच आहे. 100 कविता लिहून झाल्या की माझा भैया माझा कविता संग्रह छापायला देणार आहे. आणि त्यासाठी लागणारा सगळा खर्च तोच करणार आहे. आणि कविता संग्रहाचं नाव काय देणार आहे माहित आहे? नाही पण आता तुम्ही सांगितल्याशिवाय कसं माहित पडणार? हो, कविता संग्रहाचं नाव देणार आहे बंधुप्रीती. काय कसं काय वाटलं नाव? वा, छान नाव आहे, बंधुप्रीती. आणि ह्या कविता संग्रह कुणाला अर्पण करणार माहित आहे? कुणाला? माझ्या दादा वहिनीला. नाहीतरी दादा वहिनीनं खूप केलं असं म्हणते माझ्यासाठी. आणि वहिनीने तर इतका त्रास केला काय विचारूच नका. लक्ष्मणराव, हो, तुमची एखादी आवडते कविता म्हणून दाखव पाहू. माझी आवड हा, तुमची. हो, पण मला आवडणारी कविता तुम्हाला आवडली पाहिजे ना. का नाही आवडणार? म्हणत नाही. मला आवडणारी कविता मी लिहिलंय ना, हा, तिचं नाव आहे पाखरू. छान नाव आहे. अहो, कविता सुद्धा खूप छान आहे. मग म्हणा. ऐका. पाखरा जाणार कुठे पाखरा, जळता तुझा निवारा, जळता तुझा निवारा. काडी काडी जमुनी, काडी काडी जमुनी, घरटे सुंदर बांधुनी, संसार थाटीशी जोडीने, सुखात तू पाखर. पाखरा जाणार कुठे पाखरा, जळता तुझा निवारा, जळता तुझा निवारा. दृष्ट लागता तुझ्या सुखाला, भवती पसरती अग्नी ज्वाळा, जोडीदारी सोडून गेला, कुठे मिळे तुझा आसरा. पाखरा जाणार कुठे पाखरा, जळता तुझा निवारा, जळता तुझा निवारा, जळता तुझा. होय काय तुम्ही निघालात कुठे? तुम्हाला माझी कविता आवडली नाही? आवडली दोस्त, फार आवडली. एवढी अर्थपूर्ण कविता कुणाला आवडणार नाही? मग तुम्ही उठून निघालात कुठे? या तुमच्या कवितेचा अर्थ शोधण्यासाठी येतो मी. वहिनी, ए वहिनी, कशाला पोकलताय? शांत बसवत नाहीये सारखं बहिणी बहिणी. थोडं काम होतं तुझ्याकडे. भैया असता तर बरं झालं असतं. पण तोही गेलाय मुंबईला मित्राच्या लग्नाला. आज येतो म्हणालाय, पण त्याचा काही नेम नाही. तेव्हा येईल ना म्हणे. हे बघा, तेव्हा काय ते लवकर बोला. इथे घरात बरीच कामं पडली. तुमच्या गप्पा मारायला वेळ नाहीये मला. ₹1 ना म्हणा. मी आल्यानंतर परत करेन मी. इथे विष खायला ₹1 नाहीये आणि ह्यांना कागदाला पैसे द्या. भैया आला ना की घ्या रुपया आणि आणा कागद आणि करा टोपली भर कविता. काहीतरी लिहित बसलो की तेवढंच मला वेळ मिळतो. एकटेपणा खायला उठते म्हणून म्हणतो वहिनी. सांगितलं ना ₹1 सुद्धा नाहीये माझ्याजवळ. कविता करतायत, कविता संग्रह छापतायत. या जगतावर सत्ता त्याची, या जगतावर सत्ता त्याची, कोण असे तो ऐसा, या दुनियेचा खरा सिकंदर, या दुनियेचा खरा सिकंदर. नाव तयाचे पैसा, नाव तयाचे पैसा. अरे, कोण सदा? बरं झालं, अगदी देवासारखा आला. काय साधा आनंद आहे ना तू? आणि आज आता खाली म्हणून काय शोधतोय? म्हणजे तुला काही कळलं नाही? अरे वेळ आहे, पांगळा नाही. बाहेरची बातमी कोणी सांगणार तेव्हा मला कळणार. तसेच बाहेरची तिच्या कोणी दाखवणार तेव्हा मी पाहणार. पण काय आज एवढी किती खर्च खात नाही सांग पाहू. बातमी चांगली नाही लक्ष्मणा. अरे सदा, बाळपणापासून ओळखतोय मी तुला आणि तुझ्या स्वभावाला. रडता रडता एखाद्याला हसवणारा तू. बातमी असेल आनंदाची, पण सांगताना अगदी असा चेहरा करशील की समोरच्याला वाटलं पाहिजे हा कुणाच्या तरी मृत्यूचीच बातमी सांगणार. चेष्टेचा विषय नाही आहे लक्ष्मण. आज एकदम मूड मध्ये दिसतोय तो. नाहीतरी चेष्टेशिवाय चेंड न पडणारा तू आणि या चेष्टेला विरोध करतोस म्हणजे नक्कीच काहीतरी खास बातमी असली पाहिजे. सांग पाहू. खरं म्हणजे तुला सांगू नये असं वाटतं मला. तू म्हणजे गौरव माणूस या. चल काय ते सांगू दाखव.
मुलाचं लग्न करण्याची इच्छा मी बाबांजवळ व्यक्त केली, पण घरात सर्वांनी माझी थट्टा करून मला भंडावलं. येत्या 7 तारखेला माझं लग्न आहे. नवरा मुलगा नाशिकला असतो. यापुढे भेट होणार नाही. क्षमस्व, शैला. काल संध्याकाळी बाजारपेठेत भेट होती मावशी. तुला देण्यासाठी ही चिठ्ठी दिली आणि मला म्हणाली सदा त्याच्या 7 तारखेला माझं लग्न आहे. नंतर मी नाशिकला जाणार सासरी. मी सुद्धा रात्रभर तुझाच विचार करत होतो लक्ष्मण. तू बोलत नाही काय झाला? ते मोठा विचित्र आहे. एखाद्याच्या पाठी लागली कसं माझ्यासारखा हात धुवून पाठी लागतो रे. हात धुवून पाठी लागतो. शैला शैला म्हणजे माझं एक स्वप्न होतं सदा. गोड स्वप्न. स्वप्न खरी लागले आहे. नाही मला माहित होत शैलानं माझ्यावर किती प्रेम केलं ना, तरी ती माझ्यासारख्या पाण्याबरोबर लग्न करणार नाही रे. आणि मला सुद्धा तसाच आग्रह होता दोस्त. तिने एखाद्या चांगल्या मुलाबरोबर लग्न करावं म्हणून. पण वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटतं दादा. ती कायमची दुसऱ्याची होणार म्हणून नव्हे, तर तिच्या प्रेमाचे आधार पडणार नाही त्याच रे. बाहेर पडा सदा विषय बदलला. अरे अरे विषय बदलला ना तरी चर्चा बदलते. पण क्षणभरच आणि मनावर झालेला आघात क्षणभर आठवण करून देत असतो घडलेल्या प्रसंगाची. पुढे माझा पहिला आणि तो सोडून असता कोणी उरलं नाही रे मायेनं प्रेम करणारे या जगात. मोहन गुलाबा हस्ती असंख्य काटे. मोहन गुलाबा हस्ती असंख्य काटे. आंगल्यांनी जाऊ नये गुलाबाच्या वाटे. तसंच झाले दोन अगदी तसंच झाले. आनंद तुमच्याकडे वहिनी. हो सध्या आनंदाने आमच्याकडे पाठ फिरवले आणि निराशासारखी साथ देते. का आनंदी आनंदाऐवजी निराशाच्या सूर गाताय? झालं काय एवढं? तुम्हाला सांगून काय उपयोग वहिनी. हो सदा सुखी असणारा माणूस सहसा दुसऱ्याच्या दुःखाचा विचार करत नाही. त्याला तेवढा वेळच नसतो बघा. कारण तो असतो आपल्या सुखात आणखी कशी भर पडेल याच्या विचारात. म्हणजे मी सुखी आहे असं म्हणायचंय तुम्हाला? अर्थातच. सदा सर्व सुखी असा कोण आहे? सदा सर्व सुखी असा कोण आहे? अहो आमच्या गावात सर्व सुखी राधा वहिनी आहे. काय वहिनी? कसले सुखी? कर्माची. अहो ही पांगडांची पिळा टळावी आणि भांडणापासून दूर जावं म्हणून मी ह्यांना सांगितलं वेगळं होऊया. पण नाही, यांना बंधुप्रीतीचा पुळका ना. म्हणे रक्ताचं नातं असं शुल्लक करणे टुरायचं नाही. या दादाचं काय चुकलं? जगात बंधुपणे श्रेष्ठ आहे असं म्हणतात. आग लावा अशा बंधुप्रेमाला. आणि त्यांचं काय चुकतं म्हणजे काय? चुकतं ते माझंच. आणि हे काय आता चुटकी चेहरा करून बसले? कोणी गेलं की काय? थोरला भावाला आपला धाकटा भाऊ किती मोठा झाला तरी तो लहानच असतो बघा. हे बघा ही वाक्य ना
सिनेमात नाटकात ऐका पाहायला बरी वाटतात, पण व्यवहारात त्याचा काहीच उपयोग होत नाही. आणि का पण मेल्याची तार तर नाही ना आली. काय आपण बोलताय वहिनी? हे बघा, यांच्यावर ना याच भाषेत बोलावं लागतं, त्याच्याशिवाय यांना कळत नाही. ठोशाला ठोसा देते ना म्हणून आतापर्यंत आहे. माझ्या ऐवजी जर दुसरी कोणी गोळी घातली असली असती ना, एवढ्या सरणावर जळताना दिसली असती. पण मला हेच कळत नाही वहिनी की तुमचा लक्ष्मणवर एवढा राग का? माझ्या संसाराची खरी अडचण हीच आहे म्हणून. यांच्यामुळे पतीच्या प्रेमाला दुरावले मी. यांच्यात रामाच्या शिवाय ऐकावं लागतात मला. जिथे सुख शोधायला जावं तिथे हा आहेच आडवा. जन्म दिला मदतू परमेशा, जन्म दिला मदतू परमेशा, दिला उडी त्या सगळ्या आशा, अडगळ माझी घेऊन दारे, अडगळ माझी घेऊन दारे, हीच विनंती तुझं जगदीशा, तुझं जगदीशा, तुझं जगदीशा, तुझं जगदीशा, तुझं जगदीशा. गेला तो देवघरात. देवघरातच गेलेत ना, काही कायमचे तर निघून नाही गेलेत. हे असली बोलणी तुम्हाला शोभत नाही वहिनी. अहो दैवाचा फासा त्याच्यावरती तसा उलटा पडला आणि असले परावलंबी जीवन जगण्याची त्याच्यावर पाळी आले. यात त्याचा काय दोष? तो असा पांगळा झाला म्हणून वाटेल तसं टाकून बोलता तुम्ही त्याला. त्याच्या जागी जर तुमचा भाव असता तशा वागला असतात का तुम्ही? हे बघा, जास्त शहाणपणा पागळू नका. तुम्हीच काय ते तेवढे बोलायचे बाकीवर राहायला लावतात. ज्याचा त्याचा माझ्यावरच मेला राग. तुम्हाला शहाणपण शिकवण्याचा अथवा रागवण्याचा तसं मला काहीच अधिकार नाहीये. मी कुठला कोण? तुमच्या धीराचा मित्र. आठवण येते त्याची. अगदीच राहत नाही म्हणून येतो त्याला भेटायला. मग भेटा आणि जा. मला कोणी चोंबडेपणा केलेला आवडत नाही. अहो त्याच्यावर होत असलेला अन्याय तो बिचारा मुखपणाने सहन करतोय. तुमची इथं बोलणी ऐकतोय. आम्हाला हे पावत नाही, ऐकवत नाही म्हणून बोलायचं. पण जाता जाता मला एवढंच म्हणायचं वहिनी, अहो माणसानं नाही पण निदान देवाला तरी घाबरावा माणसानं. कुणी पाहिलं नाही, ऐकलं नाही तरी तो पाहत असतो, ऐकत असतो. येतो मी वहिनी. या. बोल विकार, बोलू नको तू बोल विकार, करील कुणीतरी तुझी शिकार. शब्दानाया किंमत असते, शब्दानाया किंमत असते. शब्द संपता शून्याची उरते, शून्याची उरते, शून्याची उरते, शून्याची उरते, शून्याची उरते. काय राधाबाई, श्याम नाही का घरात? या, आपण बसा ना. हो. काय कसं काय चाललं राधाबाई? बरं झालं तुम्ही आलात ते. मी तुमचीच वाट पाहत होते. खरं म्हणजे आम्ही दोघं तुम्हाला भेटायलाच येणार होतो. अरे वा, छान. भेटायला ना आपण. काय सांगता का राधाबाई? हो, खरंच तसं व्यवहाराचं काम होतं, पण बोलायला जरा संकोच वाटतो. हे पहा राधा, हो चुकलो. राधाबाई, मी जरी या गावचा सावकार असलो तरी सर्व मी तसं वागत नाही. अहो माणसं बघून मी व्यवहार करतो, तेव्हा असं तुम्हाला संकोच वाढण्याचं काहीच कारण नाही. नाही, तरी सुद्धा भीतीच वाटते. ते तुम्हालाच भेटते आणि काय विचारते. छे 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 छे. अहो एवढा मित्र म्हणून चांगला नाही. परके मला परक्याजवळ. आपल्या वाचून कसा अरे आपुलकी वागलं पाहिजे. म्हणजे आत्ताच पाना, तुम्हाला माझ्याबद्दल आपुलकी नसती तर तुमच्याकडे माझं खास काम आहे असं तुम्ही मला बोलतच नसता. त्याचं काय पाटील, हे जरा ना व्यवहाराचं काम आहे म्हणून. झालं पुन्हा तेच. अहो काय ते स्पष्ट बोला म्हणजे आम्हाला तरी कळेल. काय सांगायचं पाटील, सध्या दुकानाचं लपडं चाललंय. त्यात आवक कमी आणि जावक जास्त. आता हे काम मला माहित नाही करत बाई. अहो म्हणून तर श्याम नाराज असतो नेहमी. बरं आंब्याच्या चारी बागांना सुद्धा श्यामला धगा दिला यंदा. शिवाय त्या सुलेमाने त्यांच्या दुकानासमोर आपलं किराणा दुकान धाडलं आणि अर्धा आपल्याला वळवला. त्या सुलेमानचं म्हण एकदा जाऊ दे. त्याला किती पर्याय समजून सांगितलं पण काही समजतच नाही. त्याच्यामुळे अशी पाळी आली आता आमच्यावर. आता हे सगळं मला माहिती नाही का राधाबाई, पण राधाबाई तुमच्या एकंदर बोलण्यावर तुम्ही कसं तरी अडचण दिसताय. तेव्हा काय अर्थ असेल ती बोलू टाका. अहो तुमच्या सारख्याला मदत करायला संपत पडेल सदैव आहे. बोला. मदत म्हणजे काय पाटील, माझा भाऊ मुंबईला असतो. बर. तो ना मुंबईत कसा तरी धंदा काढणार आहे. अरे वा. त्याच्या भांडवलासाठी पैसे हवे. आता व्यवहारात अशी आमची ओढाताण चालू आहे. त्यात जर तुम्ही लक्ष घातलात आणि पैसे दिले तर फार बरं होईल. हा पण
आम्ही एका वर्षाच्या आत तुमचे पैसे व्याजासह परत करू. एवढंच ना? बरं रक्कम किती म्हणतोय तो? रक्कम तशी जास्तच आहे, पण तुमच्यासारख्याला जास्त नाहीये. अहो राधाबाई, रक्कम तर बोला. सगळ्या गावाला सभ्यतेचा पांघरून घालून फसवीत असेल तू, पण या रामाच्या डोळ्यात धूळ फेकू शकत नाही. काय म्हणायचं तुला राम? तेच तर सांगणार आहे आता. सगळं गाव घाबरत असेल तुला, तू या गावाचा सावकार म्हणून, पण मी नाही घाबरणार. अरे असेल सावकार, गेलास उडत. राम, उगीच वरदान एवढं कर. अरे मला सुद्धा संपर्क म्हणतात, हे लक्षात ठेव. नंतर माझ्या बरोबर. अरे जा रे, या तुझ्या धमका तुझ्याकडे करता पैसा मागायला येणारा गरीब गावकऱ्यांना दे. मी तुझ्या पास पैशाचा सुद्धा देणेकरी नाहीये. अरे हा माहिती आहे, मला सावकाराला भेट असतो. सावकाराचा नसलो तरी इमानी बाबाचा बेटा आहे मी. गरिबांचा रक्त शोषून गप्पार झालेली तुझ्याची माझी औलाद नाहीये. राम, हे वय तुला फार माग पडतील. अजूनही विचार करून बोल माझ्या बरोबर. नाही तर काय करणार आहे तू? गोळी घालून ठार मारशील, कारण परवान्याची बंदूक आणि आम्हा पैसा पुसतोय तुझ्या घरात. त्याच्या जोरात तुझ्या बडाया. अरे पण आपण मरणाला भीत नाही. अन्याय विरुद्ध बंड, एवढंच आपल्याला माहित. मग अन्याय करणारा रस्ता नाही. मग कुणी अन्याय केलं? मी. तुला नाही सारा माझ्यावर अन्याय करतो. तुझ्या बंदुकीतून गोळी सुटला पुढेच माझा कशाला आला होता तिथं माझ्या घरात? तुझ्या दादाला भेटायला. मग दादा घरात नसताना थांबलास का? ते तुझ्या वहिनीला विचार. मी तुला विचारतो पाटला, सरळ खरं खरं सांग ना. तर इथं ईस पार ना तर ऊस पार करत आली तुला. राधाच्या भावाला धंदा काढायचा आहे. मग आणि त्यासाठी भांडवली रक्कम म्हणून तिने कर्जाची मागणी केली माझ्याकडे. अच्छा, कर्जावर रक्कम मागत होती आणि म्हणून तू तिच्या कांद्यावर हात ठेवलास. साल्या पाटला, इथं पूजा होत आली आहे फक्त दारिद्र्याची, पैशाची नाही. पुन्हा इथं आलास ना, काय म्हणतोय मी? फक्त वहिनी एकटी असताना इथं आला तर इथून जिवंत जाणार नाही, तर मुर्दा घेऊन जावं लागेल तुझा. अरे बोलता बोलता सात गेला खाजा घात. चुप बेशरम. पुन्हा जर तुला परत शिरके पाहून हात वर करण्याचा प्रयत्न केलास ना, तर दोन या खांद्यापासून सोडून ठेवून तुझे. साल्या, तुझी नीती चांगली ओळखली आहे मी. अनाथांच्या अनाथपणाचा फायदा घेऊन पैशाच्या जोरात त्यांच्या शिलाचा मनसोक्त आश्वास देणारा शिलाभक्षक आहेस तू. आमच्या बहिणीकडे पुन्हा कधी वागण्या नजरेने पाहिले तू. सांगा तुझ्या डोळ्यापुढे तुझ्याच हातात ठेवलं नाही तर नाव नाही सांगणार नायकाच्या अवलादीचं. आज विनाकारण तू माझा अपमान करून माझ्यावर दुश्मन विद्यास. हे दुश्मन तुला फार माग पडणार राम, फार माग पडणार आहे. साला मला धमकी देतो. वहिनी, ए वहिनी, बाहेर ये. माझ्याजवळ काही काम आहे सांगायला पाहिजे ना. तो संपत पाटील कशाला आला होता? त्यांना भेटायला. मग दादा घरात नसताना थांबला का? मीच थांबवला होता. कशाला? त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? तू सांगितलं नाहीस तरी मला समजलं तुझं का. कोंबडा झाकून ठेवला म्हणून उजळायचं राहत नाही. हे बघा, स्पष्ट काय ते बोला. का मी समजून उमजून न समजण्याचा भाना करतेस? त्या संपत पाटलाकडे कर्जावर रक्कम मागितली की नाहीस तू? कुठे? कोणी सांगितलंय तुम्हाला? संपत पाटलाने स्वतःच सांगितलं मला. जेव्हा त्याची मान पकडली तेव्हा. बोल, कशाला पाहिजे तुला पैसे? हे बघा, माझ्या वैयक्तिक भानगडीत तुम्हाला पडण्याची काहीच गरज नाहीये. तुझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी या घराण्याची आपण धुळीला मिळेल त्याचं काय? तो पाटील कसा आहे याची तुला कल्पना नाही. आज फक्त पैशाची मागणी करतात त्याने तुझ्या खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला. पण उद्या पैसा गेला त्याची मदत कुठपर्यंत जाईल याचा जरा आपल्या मनाशी विचार कर आणि मगच पुढचा मार्ग स्वीकार. एवढा मात्र लक्षात ठेव की आज त्याच्या पुढे पैशासाठी हात पुढे करून आमच्या घराण्याच्या स्वाभिमानाला तू डिवचलं. कारण आतापर्यंत नायकाच्या घरात कुठल्याही स्त्रीने तुझ्या लाचारी पत्करलेले नाही. तेव्हा यापुढे तरी या घराण्याची आपली या चार भिंतीच्या आत राहील
त्याची खबरदारी घे. कशासाठी पोटासाठी वीडमुखीच्या पोटासाठी तुम्ही खातो लाठी काठी कुणी कुणाची अबुलटी अब्रूला किंमत राहिली नाही या जगात. लक्षात पैशासाठी कोण काय करेल सांगता येत नाही. भैया तो आलास? अरे केव्हा तू आज झोपला होतास की काय? मग काय करू? वहिनीला म्हणालो 1 रुपये हा, कागद संपलंय, कुणाला तरी आणायला सांगतो, पण रुपया नाही देता वर शिवांचा वर्षाव केला असेल होय ना? शिव्या नाही दिल्या, पण 1 रुपया देण्यास मात्र नकार दिला आणि म्हणाली काय म्हणाली? विष खायला सुद्धा पैसा नाही माझ्याजवळ, तिथं 1 रुपया कुठून आणणार? अरे तुला 20 हवं असेल तर मी आणून देतो म्हणावा मी. अरे या वहिनीसाठी दुष्ट माणसा विषारी सुद्धा मानणार नाही. असल्या बाकी माणसाला विष सुद्धा घाबरत. दुसऱ्याबद्दल असं वाईट बोलू नये भैया, उलट पाप आपल्यालाच लागतं. तू या घराबाहेर पडत नाहीस म्हणून असं बोलतोस. जरा बाहेर जाऊन पहा, पुण्याचा साठा संपत आला आणि पापाचा साठा सारखा वाढतोय. प्रत्येक जण विचार करतोय स्वार्थाचा, त्यासाठी पुण्य खर्ची घालतो आणि पाप विकत येतो. जाऊ दे, तुझ्या त्या पुण्यात मला ते पाप दिसणार नाही. दिसणार फक्त सगळीकडे दया आणि माया. हे बघ लक्ष्मण, हो. तुला कागदच हवेत ना? हो. अरे मी घेऊन येतो. अरे भैया, हा? अरे बरेच दिवस तुम्हाला फिरायला घेऊन गेलं नाही, आज चल ना. अगदी कंटाळा आला रे या 4 भिंतीच्या आत. अरे एवढंच ना? हो. चल आपण बैलगाडी जोडूया, फिरून येऊया. चल. भैया, माझं हे बोचचं उचलल्याचा तुला नेहमी त्रास होत असेल नाही? वेळाच लक्ष्मण, भावाचं भावाला कधी होतं झालंय का? चल बघू. रावसाहेब, अहो तुमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे तसाच त्यांच्याही. दोघांनी विचार करा, मगच निर्णय घ्या. अशी धारा तुम्ही काय बसा ना. अरे 1 महिना नाही झाला तोच पोरगी माहेरी हजर. रोज भांडणं, मारामारी, शिव्यांचा नुसता तर सुकाळ झालाय. मला सांग, अशा घरात राहणार कोण? अहो घरोघरी मातीच्या चुळी. रावसाहेब, कुटुंब म्हटलं की भांडण दंड आलाच, म्हणून तुमच्या मुलीने सरळ मार्ग गाठणे योग्य नाही. अरे म्हणून काय झालं? रोज त्यांनी दारू ढोसायची आणि मोठ्या भावजाईचं ऐकून बायकोला लाता बुक्यानी मारायचं. आपल्याला आहे बाबा पसंत. ठीक आहे, घेऊन घ्या तुमच्या मुलीला घरी, नका पाठवू सासरी. अरे असं कसं म्हणतो श्याम? मग आता काय बोलू? हो, नाण्याला 2 बाजू असतात. रावसाहेब, टाळी कधी एका हाताने वाजत नाही. दोन्ही बाजूचा विचार करा, मगच निर्णय घ्या. निर्णय घेऊन कधीच मोकळा झालो असतो रे श्याम, पण माझे पाय उडे पडलेत रे माझ्या पोरीच्या उदरात वाढत असलेल्या गर्भामुळे. आता कसं बोललात? म्हणूनच म्हणतोय, शांतपणे राखून समजूतदारपणाने हा तुम्हीच वाद मिळवून टाका. मुलगी तुमची, चूक आपली. कुठे आहे तो श्याम? आज ज्या गोष्टीचा सूक्ष्म झालाच पाहिजे. या पाटील, असे दारात उभे काय बसा ना. कसा नाही श्याम? मला माझ्या आजच्या भावाच्या संसार सूक्ष्म करून टाकायचंय. अरे का आहे काय? हे तू सांगितलं श्याम, म्हणून तुझ्या शब्दाला किंमत देऊन ह्या रावसाहेबांची मुलगी मी घरी आणली. म्हटलं चला, आपला भाऊ सुद्धा चुकलाय, करून टाकेल लग्न. पण गेला महिना मात्र मी यांची मुलगी घरी आणल्यापासून घरी नुसता भांडा सुकाळ झालं, सुकाळ. अरे इतर घरांचं पण नवरा बायको नाही, नवरा बायको नाही का? पण यांच्या मुलीची सरपणा येणार नाही. उगी माझ्या मुलीला दोष देऊ नका वाटे. आधी भावाचं वर्तन सुधारा आणि नंतर दुसऱ्याला दोष द्या. अरे वाय साहेब, तुमच्या मुलीला तसला चावट प्रकार लाज वाटली आणि आता माझा भाऊ माझं हे दिसतं तुम्हाला? पाटील, अहो झाल्या गोष्टीला कुणाचाच विलाज नाही. तेव्हा ह्या पुढे तरी ती बांधणे इथेच संपवा असं मी म्हणतोय. नाही श्याम, हे जमणार नाही. अरे गेला महिनाभर मी सण केलाय खून झाला आता.
यांच्या मुलीची चूक असून ह्यांची दादागिरी आम्ही ऐकून घ्यायची यापुढे जमणार नाही मला. अहो असं म्हणून कसं चालेल? जन्माची नाती अशी क्षणिक वालवंटीने तुटणार कशी? आज भांडतात उद्या गोड होतील. माझा सुद्धा तोच विचार आहे. हा प्रश्न पण शांतपणे सोडूया कसं? तुम्ही बोलूच नका. तुम्हाला चांगला वाटलं. तुम्ही दिसता तशी नाहीये. तुमच्या पोटात आहे आणि पोटात आहे असे कुठे दुरतात तुम्ही. उगीच भलते भलते आरोप करू नका पाठी माझ्यावर. अहो आधी पायाखाली काय घडतं त्याचा विचार करा. आम्ही कशाला होतो तुम्हाला माहिती होतं ना? होतं ना माहिती? मग कशाला आमच्या दारात आपल्या पोरीला घेऊन? मी तर नव्हतो ना तुझ्याकडे. अरे तेव्हा माझ्यासमोर जसा जसा रडलात आणि आता वर मागून बोलताय. श्याम आहे त्यांची मुक्त आहे. खात ऐकू तरी काय आणि बोलू तरी काय? अरे या ना कालपासून 5 दिवस पाठवले की घरी आहे म्हणून. पण हे काय आले नाही भेटायला. कधी नाही भेटेल आम्हाला. यांच्या स्वाभिमानाला तडा जाईल ना. आजच येणार होतो श्यामला घेऊन. पण त्यापूर्वी तुम्ही इथे हात द्या. हो ना काय करणार काय? जग मारला आमच्या भावाने. ते आता आम्हाला निसरलं पाहिजे. जरा शांत व्हा पाटील. रावसाहेब तुम्ही घरी चला. थोड्या वेळाने मी तुमच्या घरी येतो. आपण तुमच्या मुलीला घेऊन आपण पाटलांच्या घरी जाऊ. तुझ्या शब्दाबाहेर नाही श्याम. तू सांगशील तसं करायला तयार आहे मी. तू ये थोड्या वेळ घरी. मी घरीच आहे. अरे काय पण सासू पण हा म्हणतोय. चोर तो चोर आणि वर शिरजोर. जाऊ द्या पाटील. अहो पोरीच्या बापाची व्यथा तुम्हाला आम्हाला नाही काढायची. ती ज्याची त्याला ठाऊक. अरे म्हणू काय तरी श्याम. निदान आपल्या पोरीची चूक तरी कमी करतोय का पाहतो. ते आले पाहिजे लक्षात. संध्याकाळी त्यांना मी चांगलं खर्चवतो. श्याम थोड्या वेळ मी इथे आलो होतो या गोष्टीवर तुला भेटायला. पण तू घरीच नव्हता बघ. राधा बरोबर बोलता बोलता मी इथे थांबलो आणि शेवटचा तुमचा भाऊ राम इथे आला आणि मी इथे थांबलो म्हणून त्याने माझा अपमान केला. काय सांगता का पाटील? अरे हा पण त्याची म्हणजे लिफ्टपर्यंत गेली. राधा ए राधा काय म्हणता? राम कुठे गेला? ते आपल्या लाडक्या भावाला घेऊन खांद्यावर फिरायला गेले. पाटील काय सांगतात? मगाशी म्हणजे रामने त्यांचा अपमान केला. खरं आहे ते. मग तू काहीच बोलूच नाही त्याला. मी काय बोलणार? आणि त्या पशुवर बोलेल तरी कोण? श्याम तुझ्याकडे पाहून मी गप्पा राहिलो कारण तू माझा मित्र आहे म्हणून. पण यामुळे मला हस्ती झाल्याने चालणार नाही. तेव्हा तुझ्या भावाला फक्त ताकीद देऊन ठेव. याचे पण त्याचे जे तुला सुद्धा बघावतील एवढं लक्षात ठेव. दुसऱ्याच्या तोंडून भावाचे पराक्रम ऐकलेत ना? बरं केलं. मी सांगून सांगून रक्तओकाची पाळी आली माझ्यावर. पण तुम्हाला खरं वाटणार नाही. भावांवर श्राप फार. बायको म्हणजे परकी स्वार्थी बाई. तू जरा गप्पा राहिला काय घेणार? हेच ते बोलणं. माझी बोलणं म्हणजे डोकेदुखी होते तुम्हाला. ते काय नाही. त्या रामचा बंदोबस्त करा नाहीतर माझा तरी निकाल लावा. म्हणजे मी तरी सुटेन याचा हातातून. अगं तूच कशाला? मीच करून घेतो माझा कपाळ मोक्ष. मलाच आता वैताग आलाय घराचा. तुमची नेहमीची भांडणं ऐकून मीच कुठे तोंड गाळ करतो. म्हणजे मीच कुठे नाही चक्रातून. कारण काय भोवऱ्यात खरा सापडले तुम्ही. इकडे तू तिकडे तो राम बाजूला तो भोळाची लक्ष्मण. जन्मभर भावाच्या मायाजालाच अडकून राहा. जरा मी विचार करू नका. पण यापुढे मला माझ्या सुखाचा विचार करावा लागणार आहे. म्हणजे काय करणार आहेस तू? माझ्या सुखासाठी मला धडपडायला पाहिजे. म्हणून मी भास्कर बरोबर मुंबईला जाणार आहे. भास्कर बरोबर मुंबईला कशासाठी? तुम्ही तुमच्या भावाच्या मायाजाला सुटेपर्यंत मी माझ्या भावाकडे राहणार आहे. ठीक आहे मर्जी तुझी. तुझ्या सुखात मी कशाला येऊ? जातो भास्कर बरोबर मुंबईला. बोलायला तरी काहीतरी वाटायला पाहिजे होतं तुम्हाला. भावंडाच्या सुखासाठी बायकोला घराबाहेर काढायला निघाले. मग लग्न तरी कशाला केलं? आता तूच कंटाळलीस त्याला मी तरी काय करू? ठीक आहे. मला सुद्धा ह्या पिंजरात सोडून जायचंय. तेव्हा इथे 8 दिवसात मला 10,000 रुपये हवेत उसने म्हणून. 1 वर्षाच्या आत परत करीन. काय 10,000 रुपये? तर वेळ तर लागले नाही ना तुला? शाणी आहे म्हणून 10,000च मागते. 20-25 हजार नाही मागितले. पण 10,000 रुपये एवढी रक्कम मी आणू कुठून? काही करा. कुणाचंही कर्ज काढा. पण ते 8 दिवसात 10 मला मिळालंच पाहिजे. अगं पण एवढी रक्कम हवी कशाला? भास्कर मुंबईमध्ये पानाचं दुकान काढणार आहे. त्याच्या भांडवलासाठी आणि जागेसाठी रक्कम हवी होती.
एवढी रक्कम देणे मला शक्य नाही राधा. का शक्य होणार नाही? सगळी कमाई भावाच्या डोक्यावर घालायला तयार, आयुष्य सुद्धा वाया देत आहे. मी माझ्या भावासाठी 10,000 रुपये मागितले तर ते तुम्हाला शक्य होणार नाही. ते काहीच नाही. जमीन आम्हाला गहाण टाका, वाटल्यास हे घर सुद्धा, पण मला येते 8 दिवसात 10,000 रुपये मिळालेच पाहिजे. मी तसं माझ्या भावाला आश्वासन दिलंय. अगं आपल्याला तुझ्या आश्वासनाला तुझ्या भावाच्या भिकार त्यांच्यासाठी ही माझी सोन्यासारखी जमीन घाण ठेवणार नाही. आई वडिलांनी कमावलेली 4 भिंतीची व पवित्र वस्तू मी सावकाराच्या ताब्यात देणार नाही. जा, तुला काय करायचं ते करून घे. तुझ्यासाठी मार्ग तुझा मोकळा आहे. गेल्या घरात पण कसल्या तरी चिंतेत जाताना दिसला तू. अरे ही बाई काहीतरी बोलली असेल त्याने या घरात पाऊल टाकले हिने भांडणाला सुरुवात केली. हैराण केलं त्या बाईने त्याला. लक्ष्मीबाई, हो तू आता कविता लिहित बस, हो तोपर्यंत आलोच मी. होई हा ये. वहिनी वहिनी मी आलोय ग. बरे झालं आलात ते. मला वाटलं पुढे कायमचं तोंड घेऊन गेलात की काय. आता ओरडायला काय झालं माहितीये, पराक्रम करून आलाय ते. वहिनीला किती चांगलपणाने हाक मारली तरी वहिनीने कधीच चांगले शब्द काढले नाही. या घरात माझ्या भयाशिवाय माझ्याशी कुणी मायेने प्रेम करत नाही, प्रेमानं बोलत नाही. का असा काय गुन्हा केला मी यांचा? खरं म्हणजे गुन्हा केला तर त्या विधात्याने, आणि तो म्हणजे माझ्यासारख्या पांगळ्याला विनाकारण जन्म देण्याचा. हा दैवाचा खेळ विचित्र आहे. हा दैवाचा खेळ निराळा. हा दैवाचा खेळ निराळा. जन्म मधला असा मिळाला. माणूस असूनही माणसाचा गोळा. माणूस असूनही माणसाचा गोळा. माणसाचा गोळा. माणसाचा अक्का, ए अक्का, कुठे गेला होता इतका वेळ? गावात म्हटलं यावं जरा फेरफटका मारून. काय पाहण्यासारखं आहे त्या गावामध्ये? गावातली माणसं मोठी विचित्र, तोंडावर गोड होती आणि मागून निंदा करायला तयार. मग भावाजी भेटले होते, मी त्याला पाहून थांबलो, पण ते काय तर बोला निघून गेले. रागावले आहेत ते माझ्यावर. का भांडण झाले की काय? तुझ्यासाठी पैशाची मागणी केली म्हणून चिडले आहेत ते. नका दिला तर त्याने. अक्का, मग माझ्या धंद्यात कसं होणार ग? पण तोच विचार करते, यातून कसा मार्ग काढावा हेच कळत नाही. डोकं अगदी सुन्न झालं. त्या भावांवर तर मात्र विश्वास भरपूर आहे. ते भाऊ म्हणजे ना माझ्या संसार लागलेली कीड आहे, कीड. मग ही कीड जुळून टाकत पाहिजे का? त्याशिवाय तुला सुख लागणार नाही. आताच करूया तरी नाटकाला सुरुवात. प्रथम त्या पांगळ्याचा काळ काढूया, मग पाहतो राम पडेल. अरे तो का स्वतःला गावचा दादा समजतो काय? मी सुद्धा मुंबईचा मावाला माळ्यावर 3 वर्ष जेल कपूर आलोय. नाही त्याच्या छतात काटा घालून कामचा काटा काढेल ना तर नाव नाही त्याला भास्कर. पण तो करणार तरी काय? असं भलत्यासारखं करू नकोस बाबा. ते आता दिसेल तुला. तू अशी घाबरू नकोस. घाचं भाव जीवन द्यायचो पण अशा फालतू कुत्र्यांना घाबरू नकोस. अक्का, तुझ्याकडे दागिने कुठे आहेत बॅगेमध्ये, पण तुला कशाला पाहिजे? ते सगळे दागिने मायावर दे. फक्त थोडा वेळ. हे सगळं नाटक हे सुजोग आहे. नाटक? तू काय बोलतेस माझ्या लक्षातच येत नाहीये. अगं सगळा प्रकार लक्ष ठेवून तुझ्या. प्रथम तर दागिन्याचा डबा आणून मायावर दे. अरे पण जा जा लवकर, वेळ घालू नकोस.
चाल होता उगीच वेळ घालू नको. अरे अरे, आता पुढे काय? आता करायची नाटकाला सुरुवात. प्रथम मी बाहेर थांबतो. बाहेर कोणी आतमध्ये येण्याआधी तू तुझे दागिना चोरीला गेले म्हणून आडवरच कर. थोड्या वेळाने लक्ष्मणला बाहेर बोलवून घे आणि सरळ त्याच्यावर आरोप कर. तू नाहीच म्हणाला तर तू आडावर ठेवू नको. मग काय करायचे ते मी पाहतो. एकदा पांगला बाहेर गेला ना की आपोआप त्या रामाची पिढा घराबाहेर जाईल. आणि आलं लक्षात, तू बाहेर जा. पण लक्षात ठेवा का साहेब ढवळण्यात आहे नाटक करायचं. जरा का कुठे कचरलीस ना तर तोंड फुटून धरतबाचे पाय आपल्यावर. तेव्हा जपून. ठीक आहे, तू जा आता. माझा दागिन्याचा डबा कुठे सापडत नाहीये. का तुम्ही वरच्या ट्रक मध्ये ठेवला होता? आता पाहतो तर काय दागिन्याचा डबाच गायब. अहो बांगडे बुवा, जरा बाहेर या. मला म्हणालीस वहिनी, घरात दुसरा बांगडा आहे तरी कोण? काही काम आहे का? मला सांगा, आता दागिन्याचा डबा कुठे आहे? तुमचा डबा आता मला काय ठाऊक वहिनी? हे बघा, सालसूदपणाचा अभिनय करू नका. फुकटाने माझे दागिने परत द्या. ही चोरी पचणार नाही तुम्हाला. म्हणजे काय बोलतीस का वहिनी तू? मी 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 तुझ्या दागिन्याचा डबा चोरला? दुसरं घरात असतं कोण? तुम्ही आणि मीच ना. सकाळी मी त्या पवारांकडे गेले तेव्हा तुम्ही हे काम केलेलं दिसतंय. बरं, मला संशय होऊ नये म्हणून 1 रुपया मागत होता. ते आता माझ्या आलं लक्षात. वहिनी कसले हळू करतेस तू माझ्यावर? अगं सकाळपासून मी स्वयंपाकघरात गेलो सुद्धा नाही. हे बघा, मला माहिती आहे चोरी तुम्हीच केली आहे आणि ते दागिने देवघरात लपवून ठेवले. जा जा वहिनी, देवघरात जा आणि आपली खात्री करून घे. खात्री कशाला? आता देवघरात नसतील म्हणून असं म्हणताय. मगाशी तुम्ही तुमच्या भैयावर बाहेर गेलेला तेव्हा त्याच्या दागिन्याची विल्हेवाट लावलेलं दिसतायत. आता मात्र कमाल झाली तुझी. यापुढे काय बोलणार मी? काही बोलू नका. मुगाने माझे दागिने द्या. 4 घरातच भिंतीच्या घराची आबरू होऊ द्या जरा. अगं अगं पण मी घेतलं नाही तर देणार कुठून? तुम्ही तसे ऐकणार नाही. थांबा, आता फौजदारालाच घेऊन येते. त्याच्याशिवाय तुमचे डोळे उघडायचे नाही. अगं अगं मी चोरी केली आहे. तुम्ही का तुम्हाला घालू? थांबा तुम्ही आता. काय झालं अक्का? अशी घाबरली का तू? काय सांगणार? माझं कर्म, माझं नशीबच फुटलंय. आणि दागिन्याचा डबा मी ठेवला होता. मग काय झालं ते? कुठे चोरीला गेले. अगं बाहेर कोणी घरात आला होता का? बाहेरूनच कशाला? घरात काय चोर कमी आहेत? मला तर यांचाच संशय होतोय. यांच्याशिवाय कोणी चोरलेले नाहीये दागिने. काय रे लक्ष्मण, दागिने डबा कुठे आहे? देवा शपथ, मी मी दागिन्याचा डबा पाहिलेला नाही हो. मग अक्का काय सांगते? तिला तर तुझा संशय येतोय. स्वतःच्या घरात चोरी करणारा नादार नाही आहे मी. मग दागिने गेले कुठे? आपल्या पाणी चाळत गेले की काय? याबद्दल काय बोलणार मी? तुम्हाला कितीही विनवणी करून सांगितलं तरी तुम्ही माझं ऐकायलाच तयार नाही. तू असं नाही का बोलणार? अक्का तू आज जा, जर लाकूड घेऊन ये. ह्याच्या तोंडावर आधी चटके द्यायचा आपला कुणा कमी करणार नाही. नको वहिनी, मला तर छळ करू नका. कसे ऐकत आहे ना तेच पाया सांगते. पडतो मी तुमच्या. आई रे करा.
बोला भाई साहेब, ना तर ह्याच वेळी दोघांचे कोतळे बाहेर काढून मी. चोरी कुणाची? माझा दागिन्याचा डबा कुठे हरवलाय? आणि तो लक्ष्मणाने चोरला असं तुला वाटतंय? म्हणून तो तुला भावाला जाऊन त्याचा जीव घेतो होय ना? तू कबूल करत नाही मग करणार काय? चले मुंबईच्या महाल्या माझा मोठा सध्या आहे तो. तुझी हुशारी तिकडे मुंबईच्या गल्ली बोलात हे आमचं गाव आहे म्हटलं. तुझ्या चिंता इथं पायाखाली चिरडल्या जातील. हे बघा, माझ्या भावाचा अपमान करण्याचं काहीच कारण नाहीये तुम्हाला. माझ्या भावाला विनाकारण मारण्याचा अधिकार तुम्हाला आहे आणि त्याचा जाब विचारला तर त्यात तुमचा अपमान झाला. आता तुमच्या पान उतारे करण्याचे दिवस जवळ आले आहेत. लक्ष्मण, तू दागिने नाही रे भैया. अरे दागिने काय करायचे माझ्यासारख्या पाहुण्याला? आणि शिवाय मी स्वयंपाकघरात जाऊच कशाला? का बहिणी बाई, ऐकू येत आहे ना की कानात कापसाच्या गोळे घातल्यात गोळे? काय म्हणता लक्ष्मण? अरे वहिनीला किती विनवणी करून सांगितलं ना तरी ऐकायला तयार नाही रे ती. असली देवी विनवणी करून नाही टाळ्यावर लक्ष्मण. असल्या देवीला जशाच तसाच पाहिजे माझ्यासारखा. वहिनी, आता शेवटचाच विचारतोय, अजूनही लक्ष्मणाने चोरी केली असं तुला म्हणायचंय? मग माझा दागिन्याचा डबा गेला कुठे? कुठले असतील पाय आणि गेला असेल या घराबाहेर? म्हणजे म्हणायचंय काय तुम्हाला? मला बरंच काय म्हणायचंय, त्यापूर्वी बरंच काय करायचंय. काय करणार आहे तुम्ही? कालच शरद शिंदे मुंबईवरून इथं आलाय. त्याला पाहिल्यानंतर याची सगळी माहिती आज सांगितली मला त्यानं. तुझ्या शेजारीच तर तो राहतो. ओळखतो की नाही शरद शिंदेला? मी तर कुणा ओळखीत नाही. तुला सुद्धा कुणी ओळखतात? अगदी तुझ्या पराक्रमाचं. आता झाला तेवढा तमाशा खूप झालाय असं म्हणायचं मला. तेव्हा क्षणाचा विलंब झाला होता. आता आता इथून चालता हो, नाहीतर नाता होता न पाहता इथंच कायमचा आडवा करेन तुला. माझा भाऊ कुठेही जाणार नाही. तो इथून गेलाच पाहिजे. तो इथून जाणार नाही. कुणाला जा म्हणून सांगतो जा. या तुझ्या मेवण्याला. का काय केलं त्याने? केलं नाही, सुरुवात करत होता पण मध्ये जेवून त्याचा गाव उधळून लावला मी. म्हणजे हा प्रकार काय? राधा, काय झालं? माझा दागिन्याचा डबा कुठे चोरीला गेलाय? दागिन्यांचा डबा चोरीला गेला? तू दिवसभर घरातच होतीस ना? घरातच नाही तर काय. सकाळी मी त्या पवारांकडे गेले, 15 मिनिटांनी बघते तर काय, ट्रंक उघडी दिसली, तिचा डबाच गायब. तिचा दागिन्याचा डबा चोरीला गेला आणि हे भोळ्या जीवावर हार आलं. नाही, माझा लक्ष्मण चोरी करणार नाही. असं तू म्हणतोस दादा, पण ही दोघं त्यालाच गुन्हेगार समजून त्याचा जीव घेत होती. राधा, काय म्हणतोय ना? आता ह्यांच्याशिवाय दुसरं घरात असतं तरी कोण? म्हणून त्याच्यावर आळ घेऊन वर मारहाण केली? अरे भास्कर, असलं कृत्य करताना तुला शरम वाटली पाहिजे. शरम असली तर वाटणार ना. बेशरम माणसाला शरीराची ओळख सुद्धा नसते, म्हणून तर त्याला म्हणतात बेशरम. चोराला जसे सगळे चोर दिसतात ना, तशी झाली यांची स्थिती. हे बघा, माझ्या भावावर आरोप करण्याचं तुम्हाला काहीच कारण नाहीये. मग दागिने गेले कुठे? मी तर इथं तुम्ही सकाळपासून बाहेरच होतो. आता आलो आणि चोरी झाली कळली मला. तुझ्या नाटकाला मी फासणार ना भास्कर. मुंबईत किल्ल्यातून तुझ्या हात अडकलेला असून मुंबईच्या पोलीस तुझ्या पायथ्यावर आहेत आणि म्हणूनच तिथून पलायन केलास आणि इथं बहिणीच्या आश्रयाला आलास काय? कोण सांगतोय तुला? हे सगळं खोटं आहे. हा तुझा बनाव आहे. अक्का, असले आरोप, असा अपमान माझ्या मला सर्व नाही. मी परवाच मुंबईला जाणार होतो, पण तुझ्या आग्रहाखाली थांबलो मी. पण आता एक क्षण सुद्धा थांबलो नाही. तुम्ही शांत राहून गप्प. बायकोची शोभा झाली आहे, आता माझ्या भावाचाही अपमान करतोय, तरी तुम्ही शांतच. तुझ्या भावाचा सभ्यपणे कळलात. अगर रामने केलेले आरोप जर खोटे असते त्याने खालच्या मानलेले पळण्याचा प्रयत्न केला नसता. म्हणजे भावाचा भाऊ गुन्हेगार असं म्हणायचंय तुम्हाला? तोच कशाला म्हणायला पाहिजे? जग जाहीर झालंय ते. हे बघा, नवरा बायकोच्या भांडणामध्ये तुमची वकिली नकोय मला. अक्का, झाली तेवढी तुझ्या
खूप झाली माझी. या तुझ्या घरात तसा अपमान सहन करावा लागेल. त्याची पूर्वी कल्पना असती ना मला, तर त्यांना मूर्खपणा मी कधीच केला नसता. वा 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 काय बाबा, हा आपला विनापान भास्करराव. आपल्याला कुठली पदवी देऊ मी? चोराची पदवी दिली ना ती पुरे आहे. आणखी समन करू नाही घ्यायचं त्यांना. अक्का येतो मी. चाललास कुठे भास्कर? कुठं म्हणजे? या घराबाहेर. घराबाहेर जा रे तू. तुला मी सांभाळणार नाही. पण या घरात चोरी झाली आहे, ती सुद्धा दागिन्याची. तेव्हा घराबाहेर जाण्यापूर्वी तुझी झडती घेणार आणि नंतरच जाऊ देणार. म्हणजे मी चोरी गेले असं म्हणायचे की काय? हे अजून ठरायचंय रे. खरा चोर अजून सापडलेला नाही. तेव्हा कृपया सुटके सुटून दाखवा पाहू. हो पण मी पाहू ना. आज स्वतःच्या बहिणीची दागिने चोरीच कसे हो? तुमच्या नात्याबद्दल शंकाच नाही हो. म्हणून तर म्हणतोय, कर नाही त्याला डर कशाला, सरळ सुटकेस उघडा. आता मात्र संस्कृती संपली नाही अक्का. मी सुटकेस उघडणार नाही. सुटकेस उघड म्हणतोय मी भास्कर. मी सुटकेस उघडणार नाही. सुटकेस उघड म्हणतोय मी भास्कर. मी सुटकेस उघडणार नाही. उघड म्हणतोय. सुटकेस उघडणार नाही. उघड म्हणतोय मी. सुटकेस उघडणार नाही. उघड म्हणतोय. सुटकेस उघडणार नाही. पाहिलास खरा चोर? लपण डावा जगी चालतो, लपण डावा जगी चालतो चोर शिपायांचा. निरपराधी असाच बनतो, निरपराधी असाच बनतो. बळी अन्यायाचा, बळी अन्यायाचा, बळी अन्यायाचा, बळी अन्यायाचा. एकच आहे उरली संपली. हो ऐकलं का? काय भास्करचं पत्र आलं. तब्येत ठीक आहे ना त्याची? तब्येतीचं काय, चांगली नोकरी सुद्धा मिळाली आहे. 600 रुपये पगाराची. छान आनंद आहे. धंद्याच्या वेळ डोक्यातून काढून टाकलं आणि नोकरी पत्करली ते ठीकच झालं. तो स्वतःही वाचला, आम्हालाही वाचवलं बिचाऱ्याने. आम्हाला आम्हाला वाचवलं त्याने म्हणजे मी नाही समजले. धंद्यासाठी पैसे पाहिजे होते नाही का त्याला? दागिन्यांचं रावण घडलं, विचार बदलला, मुंबईला जाऊन सरळ नोकरी पत्करली, ते ठीकच झालं. बरं आता मी येऊ का? आज केसचा निकाल आहे. त्या सुलेमानने तर नुसतं भांडावून सोडलंय, पुरा हात धुवून मागे लागलाय. केसचा निकाल नाना भिडेच्या बाजूने लागला तर सुलेमान त्यांना भरमसाठ रक्कम देऊन ते दुकान आपल्या ताब्यात घे आणि हात चोळी बसण्याची बाई आपल्यावर येईल. गेले 6 महिने खटला चालय. पाटलाचे 5,000 रुपये कर्ज डोक्यावर घेऊन बसलोय. हे बघा, देव तरी जरा कोण मारी. आपण कोणाचं वाईट नाही केलं, मग आपलं कशाला वाईट होईल? तुझ्या सौजन्यामध्ये प्रश्नच नाही. कुठलीही गोष्ट तुझ्या मनासारखी झाली की तू खुश असतेस. हे गेल्या 3 वर्षाचे अनुभवने आले माझ्या लक्षात. कळतात बरं तुमची कुचकी बोलणी. आपण वेगळे झालो पण कितीकाने आकारतांडव केले, पण झालं ना तर ठीकच झालं. आता त्यांचे ते आणि आमचे आम्ही. हे ऐकून कंटाळले राधा मी. अगं स्वतंत्र राहून किती सुखाच्या राशीवर लोटतोय हे दिसतंय जगाला. गेल्या 6 महिन्यात कर्जाच्या गाडीत पडलोय, दुसरं काय? हे बघा, खटला म्हणजे वर खाली होणारच. त्याच्यासाठी एवढं हवालदिल होण्याचं काहीच कारण नाहीये. एकदा खटल्याचा निकाल आपल्या बाजून लागला ना, मग हा म्हणता 4 महिन्यात कर्ज फिटेल. ही लक्षणे चांगली दिसत नाही राधा.
अगं खटल्याचा निकाल लागेल पण ते भीक मागण्याची पाळी आपल्यावर आली नाही म्हणजे झालं. तुम्ही भोळे सांगा. खरं म्हणजे इस्टेटीच्या वाटणीचे 2 भाग तुम्हाला मिळायला पाहिजे होते, पण तुम्हीच सांगितलं ना सारख्या 3 वाटणा करा म्हणून. झालं, इतके दिवस केलं ते सगळं फुकट गेलं. आता रडत बसायची पाळी आली आहे. तू फार शाणे आहेस. मला माहित आहे. येतो मी. हे तुमचं नेहमीच आहे. स्वतःच्या दुधावाचा खापर माझ्या मादी होण्याची तुम्हाला सवय झाली आहे. तुमच्या सुखासाठी मी एवढा त्याग करते, लोकांच्या शिवाशा ऐकते, त्याचं काहीच नाही. जा, उशीर होतोय ना, जा तुम्ही. गेलंच पाहिजे. आज कोर्टाचा निकाल आहे आणि त्या कोर्टाचा निकाल माझ्या जीवनाचा निकाल अवलंबून आहे. येतो मी. ए भैया काय वहिनी गेली. तू आपलं काम कर. आपल्याला काय करायचं दुसऱ्याच्या उठादेवी. गेली तर गेली. स्वयंपाक घरातच काय कायमची वर गेली तरी आपल्याला दुःख होणार नाही. तिथं नाही रे. पण दादाचा तरी विचार केला पाहिजे ना आपण. गेले 6 महिने वेगळ्या झाल्यापासून कसं तरी चिंतेने खुसत चाललाय. अरे चिंता कसली, दुकानाचीच ना. हो सुलेमान सारखा पैशावाला प्रतिस्पर्धीमध्ये उभा करतात. त्याने खटल्यासाठी आपल्या वाल्याची आमराई घाण ठेवले. शिवाय त्या पाटलाकडून 5,000 रुपये खर्च घेतलंय. अरे पण निकाल याच्या बाजूला लागला तर ठीक, नाही तर दादाला कुठच्या पद्धतीला तोंड द्यायला लागेल माहित आहे तुला. माहिती असून आपण काय करणार. त्या वहिनीला कळायला हवं नाही. सुखात राहायचं ना तिला. राहू द्या आरामात. नाही तिच्या बाबतीत ठीक आहे रे, पण दादाचं काय. आपण तिघांनी एकाच आईच्या उदरी जन्म घेतलाय. अरे याचा विचार दादाने कधी केला का लक्ष्मण. आपल्याबद्दल त्याच्या हृदयात पायाचा ओलावा असता तर तू टाव मोडून ओरडत असताना वेगळा झाला नसता. बायकोच्या मायाची जादू पडलाय ना त्याच्यावर. भाऊ काय जन्माला पुरणार आहे त्याच्या. होतं ते बाळासाठी. लक्ष्मण तू काही काळजी करू नको. एकदम बिंदास राहा राजावानी. नाही तसं बरोबर आहे, पण खरं म्हणजे दादाच्या काही चूक नाही. आणि खरं वहिनीचा कटकटीला कंटाळून ना त्याला असा निर्णय घ्यावा लागला. लक्ष्मण पायाची मान पायातच ठेवली पाहिजे. डोक्यावर घेऊन असणार काही अर्थ नाही. उलट चेष्टा होत्या समाजात. बायकोनी नवऱ्याचा अपमान द्यावी. तिचा प्रकारच उलटा. बायको झाल्या वागी आणि नवरा झाला गोगलगार. पूर्वीपासून शांत स्वभाव त्याचा. त्या उलट वहिनीचा तो तरी बिचारा काय करणार. तू स्वतःचा विचार कर लक्ष्मण. अरे ही दुनिया सारी मतलबी स्वार्थी. स्वार्थासाठी कुणाचाही बळी घेणार. दादा वेगळा झाला. आम्ही दादाच्या मायेला पारखे झालो. वडील भावाच्या बंधू प्रेमाला फुटके झालो. पण आम्ही वेगळे झालो ना तरी आमचं रक्त एकच आहे भैया. आमचं रक्त एकच आहे. त्या रक्ताच्या ओळीला तर कुणी तोडू शकणार नाही ना. बंधुत्वाची जिथे प्रचिती, बंधुत्वाची जिथे प्रचिती, तिथे कसली नीती अनीती. फूस एकती श्वास एकते, श्वासातून श्वास सांगती. अमर आमची नाती, अमर आमची नाती. काय कविता सम्राट, कसं काय चाललंय. अगदी मजेत. बातच काय अशी. विचारलंच त्याला, पण त्याच्यापेक्षा नात्याने मी मोठा म्हणून मी उत्तर दिलं. आता बरं वाटत असेल नाही. खरं म्हणजे मी विचारूच नाही का. कारण संबंधच काय तुमचा आमचा. तुम्ही स्वतंत्र आम्ही स्वतंत्र. ज्यांनी त्यांनी स्वतःचं सुख किंवा दुःख उभं बघायचं. कसं बोलेल तरी कोण. बोलू नको. सांगतो पण तुला बोलायला. जशी तुला आमची गरज नाही ना तशी तुझी सुद्धा आम्हाला जरूर नाही. पुन्हा बजावून ठेवतोय. आम्ही तर मजेत राहू ना तर उपाशी मारू. आमची चौकशी करण्याचं काहीच कारण नाही. तू म्हणजे असा आहेस भैया. कुणाचाही वाईट अपमान करण्याची सवय जडली तुला. हे पुण्याच्या पुतळ्या तू गप्प आहे तिथं. ठोशाला ठोसा हा आपला खाके आहे. या जगात शहराला सवाशेर झाल्याशिवाय निभाव लागत नाही. लक्ष्मण अरे तुझ्या आता पुण्याचा विचार करीत बसलो ना तर हे जग फाडून फाडून काय आपल्याला. लक्ष्मण हो
तू आतमध्ये भाकरी खाऊन घे आणि आराम कर. मी येतो त्या शहरातला भेटू. हा चल. मनुजाच्या या जगण्याचा अर्थ मला कोणी सांगेल का? कशासाठी? स्वार्थासाठी जीड भीतीच्या पोटासाठी धडपडतो हा मानव का? तोडून टाकी नाती जगे एकट्या सुन्या राती. खऱ्या अर्थी तो जगतो का? मनुजाच्या या जगण्याचा अर्थ मला कोणी सांगेल का? वारीनं सोबत केली, ताकद वाढली आणि आपण तू जिंकला, मी हारलो. 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 माझी गरीबाची कुठे झाली, रात मातीत मिसळली. सोन्याच्या नेगरांनी जन्माची जोडी तळून झाली. संपले आता. रावसाहेब या पुढे या, बसा ना. बसू कशाला? अरे आता थांबू तरी कशाला? काय राहिले शिल्लक? होता नव्हता सगळं जळून गेलं रे. त्या आगीत जळून गेलं. कुणाच्या डोळ्यांनी माझ्या घरावर दृष्टी केली आणि माझं घरकुल जळून गेलं. त्याला कुणाचं दिलं नाही. रावसाहेब तुम्ही परिवार कामासाठी गेलात, त्याच रस्ते तुमच्या घराला आग लागली आणि त्या घरात तुमच्या जन्माची सोबती आणि तुमची 2 अजब लेकरं जळून खाक झाली. त्याने असं हे करून झाले नुकसान भरून येणार का रावसाहेब? नुकसान? पोरात कधी भरून निघणार नाही एवढं नुकसान झालं रे. माझं नुकसान झालं. गेले 15 दिवस शोधतोय त्या दिवसाला, पण नाही सापडत नाही. त्या संपत पाटलाला विचारलं होतं, तो माझ्या अंगावर धावून आला मला मारायला. पण मला त्याचा संशय येतोय. कसा विनाकारण कुणाही संशय घेण्यात अर्थ नाही. रावसाहेब तुमच्या घराला आग लागली त्यावेळी सगळा गाव झोपेत होता. आराम करा सगळ्याचं वाटोळ माझं सर्वस्व संपवलं ते आराम करणं. अरे मग त्याचं तरी बळ कसं होईल रे? कसं होईल त्याचं बळ? जो दुसऱ्याचं वाईट करतो ना त्याचा परमेश्वर वाईट करतो. रावसाहेब नियतीचा असा नियमच आहे. कसली घेऊन बसलास रे नीती? अरे कसली नीती कसली अनिती? अरे त्या या मानवान निर्माण केलेल्या कल्पनात रे. कल्पना कसं तरी असे किती वेळ उभे राहणार आता? सगळा प्रवास उभ्यानेच करणार मी. शेवटचा प्रवास, अंतिम ध्येय माझं माझ्या पात्र्यांना भेटायला, माझ्या गायत्रीला भेटायला. आता मी सुद्धा जाणार स्वर्गात. आता घेणार या जगाचा रामराम, घेणार जगाचा रामराम. नाही बोलला जगण्यात राम, म्हणून घेणार आता रामराम. काय वेळेसारखं बोलतोय रावसाहेब? वेडा वेडा
शाणा वजा शाणा बरोबर वेडा. अरे दुनिया शाण्यांची रे ही दुनिया शाण्यांची. म्हणून तर कुणीतरी सायाने माझ्या घराला चूल लावली रे आणि मला असा वेडा बनवलाय. अरे शाण्यानं या माझ्या समोर द्या मला उत्तर. का का माझ्यासारख्या गरीबाला असा दाईदीच्या बघण्यासारखं फिरायला लावायचं कारण काय रे? कारण काय रे? काय अवस्था आहे तुमची? हे मोठा हुशार चित्रकार पुरी त्याने रेखाटलेलं माझं चित्र. सुरुवातीला बनवलंय कुटुंब वत्सल माणूस. मनात आल्यावर कुंचेला फिरवला त्याने. उलट्या सुलट्या रेषा मारल्याने बनवलंय सर्वस्व हरवलेला भिकारी. असा वेळा ज्यांना घेऊन जायचंय ना त्यांना घेऊन जात नाही आणि चांगल्या माणसांच्या हात धुवून मागे लागतो. दोष नशे देवाचा, दोष नशे देवाचा, दोष नशे दैवाचा. जो जे करतो तो ते भरतो, जो जे करतो तो ते भरतो. खेळ असे हा नियतीचा, दोष असे हा नियतीचा, दोष असे हा नियतीचा. ही नियती एकदा तुझ्यावर कोपेल ना तर बरं होईल. पांगळा आहे पण मस्ती किती अंगामध्ये. कविता करून जोड्याने मारतोय मेला. त्याचं तरी काय चुकलं? अगदी बरोबर बोला तो. देवाचा आणि दैवाचा काय दोष? कर्म करायचं माणसाने दोष द्यायचा देवाला आणि दैवाला. हो आता माझंच पाहना. माझ्या घराला आग काय त्या देवाने लावली. पण मी नाही शांत राहणार. काही राहणार घेणार त्याचा सोड. गेले 15 दिवस सारखा वन फिरतोय त्या निचाला शोधत. पण नाही सापडत. आणि नाही सापडलं ना तर जाणार असत. माझ्या गायत्रीला तुझ्या राधा, माझ्या गायत्रीला तुझा काही निरोप सांगायचा असेल तर सांग ना. मी अगदी तसेच तसं सांगेन तिला. तिथे जाणार आहे मी माझ्या गायत्रीला भेटायला. मनावर या राहतात असं वागून चालणार नाही. असं वागल्यावर लोक मला असतील वेडा म्हणतील. पोरं दरम्यानचा वर्षाव करतील. करू दे बिचाऱ्यांना. मला त्याची नाही परवा. मी त्या बिचारा शोधताच फिरणार. फिरता फिरता असाच मारणार कुत्र्याच्या मोतीनं. घर फिरते ही दुनिया. तशी पृथ्वी फिरते सूर्याभोवती ना. तसा माणूसही फिरतो स्वतः भोवती. इथं दिसत नाही दिसत इथं पूर्व पश्चिम. नाही दिसत उत्तर दक्षिण. तर दिसत फक्त सुख दुःख, स्वार्थ आणि नीचपणा. म्हणून या जीवाचे बंद प्रत्येकाला ओरडून सांगणार आहे. प्रत्येकाला ओरडून सांगणार आहे. आणि जशाच तसा वाघ नाही तर लावीन तुझ्या सर्वस्वाला कुणीतरी सर्वस्वाला. आग लागली रे. अरे आग लागली माझ्या घराला. खूप दिवसांनी आलाय. हो तसा बऱ्याच दिवसांनी आलोय. पण आपल्याकडे नाही आलोय तर लक्ष्मणला भेटायला मी त्याच्याकडे आलोय. म्हणजे हे घर माझं नाही. असं कोण म्हणतो लेखाचं? पण हे सगळे घर आता तुमचं नाही. एक भाग तुमचा, एक दोन भाग राम लक्ष्मणचे. कारण तुम्ही आता वेगळे झालात ना.
लक्ष्मण, हे लक्ष, हा आलो आलो. ये बाहेर ये. काय सदा आनंद आनंद आहे ना? काय म्हणते आमची नवी वहिनी? ए काय 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 हो करते. काय रे असं म्हणतो? नुकतं तर लग्न ना तुझं 4 महिन्यापूर्वी. ते नष्ट झालं असतं तर बरं झालं असतं. सगळं सगळं व्हायचा, जरा सुद्धा घराबाहेर जायला देत नाही ती. लक्ष लक्ष, तुला आता चेष्टा करणार यार. तुझं आपलं बरं आहे, कसली तरी झंझटबाजी नाही. अरे बायको आहे तुझी, तुझ्या जन्माची सोबती, तुझ्या सुखदुःखाची भागीदारी, देवा ब्राह्मणा समक्ष हातात हात धरून तुझी धर्मपत्नी, तिचं ऐकायलाच लागेल तुला. हे सगळं ठीक आहे रे. हा मग मग आता दिवसभर काय घरातच राहू मी? नको. फिरलेला पक्षी पिंजऱ्यात कोंडून ठेवल्यानंतर त्याचा जो कोण मारा होतोय ना, अगदी तसंच झालंय बघ माझं. पिंजऱ्यात सुद्धा फरक असतो दोस्त. काही असतात जुलूम जबरदस्तीने तयार केलेले पिंजरे, तर काही असतात तुझ्या बायकोसारखे मायाळू पिंजरे. अरे यार, ती तुला काय म्हणते माहित आहे? काय 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 म्हणते? अरे ती म्हणते मम जीवाच्या पाखरा, सोडू नको हा मायेचा पिंजरा, नाही सोडत. देत व विजेत मजला निवारा. दिला दिला दिला. सदा सदा सदा. बाकी मोठा हुशार हो तू. मन कवडा म्हणतात ना, तो तुझ्यासारख्याला कोणाच्याही मनातला अगदी अचूक ओळखतोस तू. हे कसं काय? जसं आता माझ्या मनात ओळखलं. हो. तशी ती फार चांगली आहे यार. मग आणखी तिला एक वाईट सवय झाली. ए बाई, तू थापा मारू नकोस हा, नाही तर लहानपणापासून थापाड्यास तू. थापा नाही मी मारतो. मग आता तू मला सांग, हा माझ्या लग्नाला किती महिने झाले? किती? तू सांग ना. मला काय माहित? मला माहित आहे ना, मी सांगतो ना. मग सांग ना. 4 महिने. किती? 4. माझ्या लग्नाला 4 महिने झालेत ना. हो. महिने माहेरी किती वेळा पळायचा? किती वेळा? की तू सांग ना. मला काय माहित? मला माहित आहे ना, मी सांगतो ना. मग सांग ना. 4 वेळा उठसूट माहेरी, माहेरी, उठसूट माहेरी. 4 वेळा माहेरी पळते. काय आहे का हे? दुसरं काही नाही रे. ती जर माहेरी गेली ना, तर दिवस कसा तरी जातो तुझ्यासारख्या बरोबर गप्पा मारण्यात. काय गावाले जातो ना. पण रात्रीचं काही विचारू नकोस. अरे रात्र संपत नाही आणि मग कस तरी वाटत रे. तू माझ्यासाठी रडू नको लक्ष. तू माझ्यासाठी रडू नको रे. मी रडत नाही, मी हसतोय रे. मला वाटलं रडतोय. ठीक आहे, अरे मग हसू नाही तर काय रडू? तुझी आता ही असली तक्रार ऐकून कुणाला बरं हसू फुटणार नाही? बरं हे झालं माझं बाहेर. तुझं कसं काय चाललंय? माझं काय विचारते तू? पूर्वी एकत्र होतो तेव्हा बरं वाटत, पण हल्ली दादा सुद्धा बोलत नाही पहिल्यासारखा. वहिनीचा तोफखाना चालूच असतो. राहता राहिला रामबाई, तेवढंच काय तो मला माहितचा आधार. आणि तू असा काहीतरी येऊन माझ्या कष्टी मला विरंगुळा देतो. दुसरं आहेच काय माझ्या या रसीन जीवनात? आलाच पुन्हा मूळपदावर. अरे माणसाने निराश न होता आशेने सुखाकडे झेप घेतली पाहिजे. झेप? हो सुखाकडे झेप? हो हो. दादा, पंख तुटलेला पक्षी कशी घेणार झेप? पांगळा मी कशी करू धडपड? आणि धडपड करू लागणार तर पुन्हा कोसळणारे धन्य घालवून आणि असा चढत बसणार रे. मत दोस्त, रात्री मागून दिवस, उन्हा मागून पाऊस, वाऱ्या मागून वादळ, नीती कशी मजेत खेळ करते. लक्ष्या, सुख आज ना उद्या
उद्या तुझं स्वागत करण्यासाठी तुझ्या समोर येईल. नाही सदा, सुख नाही, पण मृत्यू मात्र आज ना उद्या माझ्या स्वागतासाठी नक्कीच उभा असेल. वेड्याच लक्ष्मण. अरे आता मृत्यू कोणाला काय सांगून येतोय का? आता आपल्या रावसाहेबांची बघ काय स्थिती झाली. पहा वेडा झालाय बिचारा. त्यालाच काय कोणाला हे कळलं होतं की त्याची पत्नी आणि 2 मुलं आगीत होरपळून मृत्युमुखी पडतील म्हणून. पण घडणार ते घडून गेलं. रावसाहेब मात्र मृत्यूचा शोध घेत फिरतोय. खरंय सदा, त्याला तरी तो भेटतो का? नाही खरंय सदा, ही निराशा फार वाईट असते. मला वाटतं निराशा ही मृत्यूची सख्खी बहीण असणार. म्हणून निराशा झाली की मृत्यूची आठवण अगदी तीव्रतेने येते रे. तुझे मृत्यूचं वेळ डोक्यातून काढून टाक आणि जरा हसून खेळून राहा बघू. आणि हे काय सारखे तरे पडलेला रेकॉर्ड सारखं मृत्यू मृत्यू आणि मृत्यू. सदा, हा? एक विचारू तुला? अरे एक काय 1000 विचार ना. पण नको, ती आठवण काढून आता काय उपयोग? असं काय म्हणतो? अरे आठवणी असतात हत्तीच्या पावलांसारख्या. हत्ती पुढे जाताना जसा पावलाचा ठसा कायमचा ठेवून जातो ना, तशाच्या आठवणी. माणसं दूर जातात पण आठवणी असतात, अगदी तशाच असतात. सदा, हा? बरेच दिवस शैलाबद्दल काही सांगितलं नाही. काय रे, भेटली होती का शैला तुला? मागे माहेरी आली होती ना गावात? नको तीच आठवण काढलीच नेमकी ती लक्ष्मण. काय असं का म्हणतोस? माझी चौकशी केली नाही म्हणून रागवलंच की काय तिच्यावर? नाही लक्ष्मण, शैला आता कोणालाच दिसणार नाही. यापुढे ती कोणालाच भेटणार नाही. लक्ष्मण, शैला जिवंत नाही रे या जगात. नाही दादा, तू खोटं बोलतोय ते. मला तिचा विसर पडा, तू खोटं बोलतोय. तू खोटं बोलतोय रे. नाही रे वेळा, आतापर्यंत कधी खोटं बोललो का तुझ्या बरोबर? नाही. एक महिन्यात आला या गोष्टीला. खरं म्हणजे यापूर्वी सांगायला पाहिजे होतं तुला, पण मला धीरच होत नव्हतं बघ. आता तू तिच्या आठवण काढली आणि हे सत्य सांगायची पाळी माझी. म्हणजे शैला आजारी का होती? नाही, तिच्या पोटी तिचा कुलदीपक जन्माला येणार होता. शेवटी तिनेच बळी घेतला तिचा. बाळणपणाच्या वेळी पिंड आला आणि ऑपरेशन चालू असताना शैला गेले. या जगाचा अंतिम निरोप घेऊन पुढच्या प्रवासासाठी प्रवासासाठी शैला गेली. आठवणींचे ओले सदा, आता ती दुसऱ्याची झाली ना, ती पण या विश्वास होती. आपल्यावर पूर्वी मनापासून प्रेम करणारी प्रेम या जगात जिवंत आहे. याची आठवण झाली की याच्या पागलपणा सुद्धा बरा वाटायचं रे. मन सुकावून निघायचं घडी 2 घडीला. पण आता काय राहिलंय? तिची आठवण, फक्त आठवण. अरे त्या दिवशी देवघरात दैव झाली कुणी असं म्हणून म्हणलं तोडवले झोपा घे तुझ्या ललाटी राहू दे असा आशीर्वाद दिला तिला. पण ती गेली, माझ्या हृदयावर कायमची जखम करून गेली रे. आज मला खरा साक्षात्कार झालाय, 2 खरा साक्षात्कार झालाय की प्रेमळ माणसं या जगात जास्त दिवस जगू शकत नाहीत रे. जगू शकत नाहीत.
ठिकाणी तू आता रडायला बसलाय. हे सगळं विसरून आणि मला आता स्वर्गाची वाट पाहण्याचे तुझ्या मऊशार केसांचा गळ्याला फास लागावा. सगळे तू समीप असताना सुखाने मृत्यूमध्ये यावा. सुखाने मृत्यूमध्ये यावा. पण इथं सुद्धा जास्त थांबणार नाही. कारण काही अवस्था तुझी. 8 दिवसापूर्वी तुझं पत्र आलं होतं की तुला मुंबईत चांगली नोकरी मिळाली म्हणून. पत्रकार नुसता बहाणा होता तो अक्का. मुंबई शहर एवढी स्वस्त नाही सहजासहजी नोकरी मिळायला. काय हा तुझा होता तू अचानक घाई घाली नाही. माफ कर अक्का. खरं म्हणजे सांगायला नाव वाटेल द्यायचं पण लपून ठेवून त्याचा काय उपयोग नाही. मी तर मुंबईला गेलो. नोकरीसाठी बरेच प्रयत्न सुद्धा नोकरी मिळण्याच्या चिन्ह दिसेना. शेवटी जुन्या दोस्तांनी साथ दिली आणि त्यांच्या आश्रयावर राहिलो. त्यांच्यासोबत सिनेमा थिएटर तिकीटाचा कालाबाजार करायला लागलो. असे 4 महिने व्यवस्थित चालले होते माझे. आणि गेल्याच महिन्यात त्या तिकीटवर नवीन मॅनेजर आला आणि सत्यानाश झालं. एकाला एकच तिकीट मिळेल असा बोर्ड लागला आणि ऍडव्हान्स बुकिंगच्या वेळी स्वतःच बुकिंग ऑफिसर येऊन उभा राहावं लागला. त्याचा आमचा धंद्यावर परिणाम झाला आणि आमच्या गँगचे माते भडकले. 2 दिवसापूर्वी तो मॅनेजर संध्याकाळी घरी जात असताना आम्ही त्याचा हल्ला केला आणि त्या हल्ल्यात माझ्या हातातील गुप्तीचा वाह लागून तो मॅनेजर जागच्या जागी ठार झाला. का जागच्या जागी ठार झाला. खून केला. होय अक्का मी खून केलाय. तो मॅनेजर माझ्याचं मारला गेलाय. मुंबईचे पोलीस गेले 2 दिवस सारखे पाठलागावर आहेत. आमच्यापैकी बहुतेक जण पकडले गेले. राहिले फक्त मी. अचानक माझीच खरी जरूर आहे. घाबरवतो कसं का आता ना मी इथे सुद्धा जास्त थांबणार नाही. जाणार कुणाकडे.
कुठे? त्याबद्दल अजून नक्की काही ठरवलं नाही. का आता मला का स्वीकारलास तू भास्कर? माझा विषय मला स्पष्ट दिसतात का? जितके दिवस लपून राहता येईल तितके दिवस राहायचं. आज ना उद्या पकडले जाणं एवढं निश्चित. मग ठरलेले आहेत फाशी. फाशी नाही तर जन्मठेप. जन्मठेप. तू तर जाणार कुठे? नागपूरला माझा मित्र आहे, त्याच्याकडे जातोय मी. पण अक्का थोडे पैसे निदान तिकड्यापुरते तरी. सगळं दुकानाचं लफडं चाललंय, त्यात केस पण आहे. सगळा कसा कडकीचा मामला आहे. अक्का मला कुठे 200 रुपये दे. तिकीट खर्च आणि पॉकेट खर्च म्हणून काय काय वेस्ट. तू थांब, ते आल्यानंतर देईन मी तुला. अक्का थांबायला वेळ नाही. वेळ फार मोलाची आहे. मग आता मी तरी काय करू? हसते तू असं कर, तू संपत पाठ्याकडे जा. मी पाठवल्या म्हणून सांग. त्याच्याकडनं 200 रुपये घे आणि म्हणा श्याम आल्यानंतर परत करील संध्याकाळी. मग पण मला पैसे देईल का तू? तू माझं नाव सांग ना त्यांना. नाहीतर असं कर, ह्या सोन्याची मला त्यांच्याकडे गहाण ठेव आणि 200 रुपये घेऊन तू नागपूरला जा. अक्का खरंच बहीण असेल ते तुझ्यासारखी. तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही. त्यात कसे उपकार नसतं? तसा असला तरी माझा भाऊ आहे. पण तू जा आता, नाहीतर तो रामाचा अवतार आहे आणि तुला बांगडा दिला कळलं ना तर गावभर बोंबलत जाईल. त्याचा हिसाब चुकता करायचा आहे. पण सध्याच्या पेशात सापडलं म्हणून, नाही तर आजच दिवसात चालायचा निकाल लावून. हे भास्कर झालं तेवढं आता पुरे झालं. त्यात आणखी भर पडायला नकोय. जा तू आता. येतो अक्का. मी गुन्हेगार आहे खरा. गुन्हा घडला माझ्यातून, पण तो गुन्हा पोटासाठी घडलाय. निदान तू तरी सीमेच्या दृष्टीने पाशील असं वाटतं. येतो. असं डोक्याला हात लावून कसला विचार करताय? पुढच्या भवितव्याचं शेवटी व्हायचं तेच झालं. नाना भिडे केस जिंकला. आजपासून दुकान त्यांच्या ताब्यात गेलं. केसचा निकाल कोण? तो सुलेमान. अत्यानंदाने हसला आरामखोर. त्या सुलेमानचं मरू दे. आता आपण काय करायचं? जीव द्यायचा. दुसरा मार्ग शिल्लक नाही. कर्जावरही कर्ज करून बसलोय. दुकानही हातचं गेलंय. त्याला तू कारण आहेस राधा. तू कमालच झाली. अहो मी काय केलं तुमचं? तुझ्या कटकटी बाई लागायचे खात झाले आणि आत्महत्या करण्याची बाई माझ्यावर आली. हे मला माहितच होतं. तुमचा पराभव झाला की त्याचं खापर माझ्या माती फोडायचं. म्हणे लाखाचे काम झाले. जसे की अहोरात्र लक्ष्मी पाणीच भरत होती ना तुमच्या घरात, की माझ्या कटकटीमुळे पळून गेली. अहो बोलायचं ना काहीतरी विचार करून बोला. गरीब बायको मिळाली म्हणून वाटतं तसे आरोप करताय. हा खूपचा न्याय. तू जरा गप्पा बसायला काय घेशील? नाहीतरी मी केलंय. मलाच निस्तरावं लागणार आहे. वेगळा झालो. भाऊ दुरावले. बायकोच्या सांगण्याला लाचलो. गाव असतंय. गावाला काय झालं हसायला? गावातली माणसं मूर्ती. घरात येऊन पहा म्हणावं काय तोंडाचं सुटतंय ते. त्यांना काय जात आहे हसायला? दुसऱ्यांना नावं ठेवायला सवय झाली आहे सर्वांना. खटल्याचा निकाल लागताच थोडीशी रक्कम देण्याचं कबूल केलं होतं मी त्याला. पण आता खटल्याचं माझा निकाल लागलाय. तू येणार तर नक्कीच. आता काय सांगू त्याला? राघव
तुझ्यावर रागवण्यासारखं आता शिल्लक राहिलंय काय? अगं तुझ्यावर रागवलं नाही अशी एखादी गोष्ट तरी केलीच आहेस का तू कधी? मी बांगड्यात गहाण ठेवले 200 रुपयाला, त्या आता आणल्या पाहिजे. बांगड्या गहाण कशासाठी? भास्कर आला होता थोड्या वेळापूर्वी. तो कसा तरी अडचणीत होता, माझ्याकडे शिल्लक नव्हती म्हणून त्या चोराला बांगड्या गहाण ठेवून पैसे दिलेस? भावाच्या असं आहे त्याची कणव येऊन नवऱ्याच्या संमतीवर व्यवहार करता येतो तुला, आणि माझ्या पांगळ्या भावाला साधे कागद आणण्यासाठी 1 रुपया नसतो तुझ्याकडे. वा रे वा दुनिया. चिडता काय असे? कोणत्या तरी अडचणीत होता म्हणून त्याला दिले मी. अगं अडचणीत नसतो कधी तुझा भाऊ का? असा अचानक मुंबई सोडून येथे राहत आला? असंच आला होता, माझी आठवण आली म्हणून. याला म्हणतात बंधुप्रेम. तुझी आठवण आली, तो इथे आला, तो तुला भेटला, तुझ्याकडून 2 बांगड्या घेतल्या, त्या पाटलांच्याकडे घाण ठेवल्या, त्यांच्याकडून 200 रुपये घेतले आणि पळून गेला. मला वाटतं येण्या जाण्याचं गाडी भाडे घेतलं तुझ्याकडून. करतात तुमची कुचकी बोलणी. अहो 200 रुपये दिले, भावालाच दिलेत ना, कुठे उपट सांभाळा तर नाही ना दिले. एवढं चिडायला काय झालं? अवघी 200 रुपयाची तर कथा आहे. राधा, यावेळी तू माझी व्यथा समजू शकणार नाही आणि तू तर समजणार सुद्धा नाही. तेव्हा मेहरबानी करून तू आज जाऊन बस. संकटाचे समोर पडती कडे, संकटाचे समोर पडती कडे, सारखा काल चालला पुढे, मग आपुले असते वेडे, मग आपुले असते वेडे, म्हणून भान तुम्हा का पडे, म्हणून भान तुम्हा का पडे. दादा, अरे माझ्या बरोबर सुद्धा बोलणार नाहीस का तू? अरे काय बोलू लक्ष्मण, मला बोलायला तोडच नाही. त्या भावाबरोबर बोलायला सांगतो तसं दादा. दादा मला माहित आहे, खटला नानागडाच्या बाजूने लागला म्हणून आता चिंताग्रस्त चेहऱ्यावरून तू बसलाय. पण तुला कोणी सांगितलं? दारात बसून ऐकलं मी सगळं. शिवाय तुला चेहरा साक्ष देतोय. माणूस तोंडाने किती लपाछपी करू लागला ना तरी त्याचा चेहरा नेहमी सत्याची साक्ष देत असतो, असं कुठेतरी वाचलंय मी. ऐकून काय? तुझ्या दादाची दुर्दशा तू ऐकलीस? हरलोय मी लक्ष्मण, हरलोय त्या संसाराच्या मैदानात. अरे तुमच्यापासून वेगळा झाला ना अवघ्या 6 महिन्यात. हा खेळ खंडोबा झाला माझ्या जीवनाचा. दादा, आम्ही राम लक्ष्मणासारखे तुझे भाऊ असताना असं नाव मी का होतोस तू? अरे अरे तुझं कर्ज आम्ही फेडू दादा, आम्ही फेडू. नाही लक्ष्मण, अरे ते कसं शक्य आहे? मी कर्ज माझ्या सुखासाठी काढले, ते मलाच फेडलं पाहिजे. त्याच्यात तुमचा काही दोष नाही. आता कशाला त्रास देऊ? अरे असं का म्हणतोस दादा? म्हणजे आम्ही कोणीच नाहीत का तुझे? नाही लक्ष्मण, अरे ते नातं सांगायला मला लाज वाटते रे. त्या नात्याला तिळांजली दिली मी वेगळा होऊन. दादा, या घराचे 3 तुकडे पाडलेली, त्याचबरोबर आपल्या मायेचे सुद्धा. आता किती साधण्याचा प्रयत्न केला ना तरी एकत्र येणार नाही. दादा, पाण्यावर काठी मारली की ते दुर्गमत, पण ते थोड्या वेळानं पूर्वीसारखं एकत्र होत. आपल्यामध्ये मतभेद झाले असते पण ते विसरून पूर्वीसारखं एकत्र राहायला काय हरकत आहे दादा? नाही लक्ष्मण, खरं सांगू दादा, हा आपला वेळ मला खायला होतो रे. एका रक्ताचे भाऊ असून सुद्धा एकमेकाशी बोलायचं नाही, समोर दिसले की तोंड फिरवायचे, हे नाही रे मला समोर. म्हणून म्हणतो दादा तू माझ्या रे. नाही लक्ष्मण, अरे तू जरी असं म्हणत असलात ना तरी राम या गोष्टीला तयार होणार नाही. अरे तो बोलत सुद्धा नाही माझ्या बरोबर. राधाचा राग तो माझ्या करण्याचा रंग दिसतो त्याचा. नाही दादा, मग तो अजून आपल्या भायला ओळखलं दिसत नाही. तुला काय वाटतं, आपण वेगळे झाल्यापासून तो आनंद आहे? मुळीच नाही. रात्र रात्र असतो अंतरावर पडलेला, पण डोळे अगदी सकाळ उघडे असतात त्याचे. परवा तर तुझ्या आठवणीनं दादा दादा रडत होता देवघरात. खरं सांगू दादा, तुझ्या
तुझ्या माझ्या वेळी त्याच्या मनात अंतकरणात माहीत होणं होतं काय दादा, याची जाणीव मला झाले. अरे सदा दारू तो बघा हे बस ना. दादा आपले रावसाहेब रावसाहेब अरे कोर्टात तुला ते दिसले होते मला. पण यापुढे ते कोणालाच दिसणार नाही. म्हणजे रावसाहेबांनी आत्महत्या केली. स्वप्नांच्या अंगाला गळफास लावून आत्महत्या केली त्याने. पंचनाम्यासाठी फौजदार येतात. चला लवकर. आत्महत्या दुर्दैवाने सारखा त्यांचा पाठलागच केला. घरासह कुटुंब बेचिराग झाला आणि त्याने असा मार्ग पत्करला. सदा अरे दुश्मनी फार वाईट असते रे, वाईट असते. तुला पण नको. सुटलात रावसाहेब, कळपत लावून तुम्ही मृत्यूला मुठी मारली. खरंच सुटका झाली तुमची या पापी स्वार्थी जगातून. दुश्मन करतो पाठीत वार, दुश्मन करतो पाठीत वार. कधी जीत कधी हार, नियतीचा हा विचित्र खेळ, नियतीचा हा विचित्र खेळ. असाच चाले वारंवार, असाच चाले वारंवार, असाच चाले वारंवार, असाच चाले वारंवार, असाच चाले वारंवार. राधा अरे राधा बाहेर ये. मी संपत पाटील. आमच्या घरी अशा अवस्थेत? हो तुझ्या घरी का? अरे तुझा घर म्हणजे काय? राजाचा राजवाडा आहे की पवित्र मंदिर? नाही तरी आज ना उद्या हे घर माझंच होणार आहे. कारण तुला चांगलं माहिती आहे राधा, श्यामला मी 5,000चं कर्ज दिलंय. किती? 5,000चं. आणि ज्या केससाठी श्यामने कर्ज घेतलं ती दुकानाची केस सुद्धा आजच हरलाय श्याम. दारू पिऊन का? हो ना. अरे येणार नव्हतं मी, पण नाईलाजाने मला इथे यावं लागलं. हो. मी नाही समजले. अरे एवढी हाई कशाला? सगळं समजेल हळूहळू. हे घर सुद्धा गाण आहे माझ्याकडे, गाण. हे घर तुमच्याकडे घाण आहे? हो. माहित नव्हतं मला. म्हणून काय? म्हणून आपल्याला राग नाही. तुझ्यासारख्या सुंदर स्त्रिया रागल्यानंतर आई शपथ अति सुंदर दिसतात. तेव्हा ह्याच्या पुढे मी तुला चिडवणार आणि तू माझ्या रागवणार. अहो संबंध काय तुमचा आणि माझा? माझ्या नवऱ्याने तुमच्यावर व्यवहार केलाय तेव्हा मी सुद्धा ह्याच्या पुढे तुझ्या सहित त्याच्याबरोबर व्यवहाराच्या भाषेत बोलणार. पण मला कसं माझ्याशी बोलण्यात काय अर्थ आहे? अरे प्रत्येक गोष्टीत अर्थ असतो. माणूस या जगात वारंवार अनर्थ करतात. अनर्थ. तुम्ही काय बोलता ना हे मला कळत नाहीये. त्यामुळे तुम्ही आता जा आणि उद्या या. अरे उद्याला कोणी भरवसा घ्यावा तो हवा रावसाहेब. सकाळी गावात बोंब मारत फिरणारा मेला.
घेतलं किंवा इथं आमचा तरी काय भरोसा. अरे मृत्यू कधी येईल कुणी सांगितलंय का? हे बघा, काय बोलायचंय ना ते लवकर बोला, पण जे बोलाल ना ते चांगलंच बोला. एका वाईने बऱ्या वाईट सांगण्या इतपत संपत पाटील लाचार नाही. मी आलोय तुला जा विचारायला जा. मी काय केलं तुमचं? तू काही नाही केलं. थोड्या वेळापूर्वी तुझा तो लफडेबाज भाऊ माझ्या घरी आला होता. मी घरी नव्हतो. तुझं नाव सांगून माझ्या बायकाकडून त्याने 200 रुपये घेतले. किती? 200. हातातल्या 2 सोन्याच्या बांगड्या दिल्या होत्या, त्या गहाण ठेवून 200 रुपये घेऊन जा असं त्याला बजावून सांगितलं होतं. त्याने बांगड्या दिलेल्या नाही. म्हणजे 200 रुपये घेऊन पण बांगड्या सुद्धा घेऊन गेला. माझ्या बायकाकडून फक्त 200 रुपये घेऊन गेला. आता तुझ्याकडून काय घेऊन गेला मला नाही माहिती. कमाल झाली आहे भास्करची, स्वतःच्या बहिणीवर बैमानी केली. कमाल झाली. कागदाच्या खाई श्याम यापुढे होळपारून निघणार आणि कुठेतरी जीव देणार. तेव्हा तेव्हा त्याच्याबरोबर तू घटस्फोट घेऊन तू माझ्याबरोबर माझ्या घरी जा. मी तुझ्या सगळ्या काळजात पाणी सोडत तयार आहे. बोल आहे का? बोल. एवढा विषारी नाग असेल याची कल्पना नव्हती मला. आणि आज ते आले बरं झालं. अरे नाहीतरी गेले 3 वर्षे तुला पाहिल्यापासून या संधीची मी वाट पाहत होतो. आणि आज ती आले. माझ्या बायकाकडून घेते 200 रुपये मला आत्ताच्या आता दे, नाहीतर. हे बघा आता माझ्या जवळ नाहीये. तुम्ही उद्या या आणि घेऊन जा. मला थांबायला वेळ नाही. पैसा द्या, नाही तर संपवलाय मी. आता माझं काही हो निदान तुझ्या मरणाने या गावातील श्रेयात आणि सुखाने जगते. पाटलाचा खून केला, एक राक्षस कामचा नष्ट केला आम्ही. अरे पण काय केलं त्यांनी हे तुझ्या बायकोला विचार. म्हणजे हा प्रकार तरी काय? राधा काय झालं असं? कोणी नाही याची संधी साधून याने माझ्यावर हात टाकला. मी हसायला खिचळ लागले. तितक्यात लक्ष्मण भाऊजी आले, पण याने त्याला लाथेने तोड लावलं आणि मला जबरदस्तीने पाडीवर देऊ लागलं. तितक्यात रामभाऊजी आले आणि दादा ऍटलीस्ट तुझ्या जीवनात दोस्तांची कसाब करणे. लक्ष्मण कुठे? हे दृश्य पाहून घाबरलाय तो. देवघरात गेला. दादा झालं त्याला मुलाचाच इलाज नाही. मी केले, मीच बघणार. जर मी वाईट काही केलं असं मला मुळीच वाटत नाही. स्वतःच्या वहिनीची अप्रू वाचवली आहे मी. स्वतःच्या घराची अप्रूवात धुळीला मिळणार होती, तिचं रक्षण केलंय मी. यापुढे माझा विचार करू नकोस. घराण्याच्या अप्रूची रखवाली करता करता आपला राम मेला असं समज पाहिजे. तर
विनंती आहे. माझ्या पाठीमागे त्या भावने जीवाला लक्ष्मणला समजले. त्याला दुखवू नको. तुझ्याशिवाय कुणी नाही उरलं आता त्याला मारायचं. येतो मी दादा. कदाचित जन्म दादा भैया क्षमा करा. आपा गेला भैया रडू नको रे भैया. तुम्हाला माझ्या दादा बळीला विसरू नको रे. रडू नको भैया रडू नको. घडलं त्याला गुन्ह्याचाच इलाज नाही. आज तू आपल्या शिलाचं रक्षण केलं. आपल्या घरात संपला रात्र संपली. संपला रात्र संपली. गेल्या ज्योती या घराची वास्तू सांगते. या घराची वास्तू सांगते. तुझी माझी प्रीती